ही गोष्ट आहे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य घरातल्या तरुणाची। अन्यायाचा प्रतिकार करा, जुलमी कारभाराला ठाम विरोध करा, स्वाभिमानी व्हा असा संदेश देणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची प्रेरणा हृदयात कायम तेवत ठेवणारा हा सामान्य तरुण धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा परिस्पर्श झाला आणि सामान्य शेतकऱ्याचा मुलगा असणाऱ्या या युवकाला पुढे तितकेच तडफदार नेतृत्व गुण असलेल्या आत्ताचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची तालीम मिळणे सुरू झाले। त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळाल्यावर ह्या हिऱ्याला पैलू पडणे सुरू झाले। एक सामान्य कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचे कार्य तडफदारपणे करणाऱ्या या युवकाला युवा सेनेच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांची अचूक जाण व्हायला लागली। त्यासाठी संघर्ष करणं रक्तात होतच। जनतेचे प्रश्न सोडवताना पक्षानेही प्रथम युवा सेना प्रमुखाची जबाबदारी दिली। पुढे बेसिक संघटनेतून या हिऱ्याला मग आणखी पैलू पडले। एकनाथजी शिंदे साहेबांचे आशीर्वाद होतेच मदतीला। शाखा प्रमुख पदापासून सुरू करून आज सोलापूर जिल्हा शिवसेनेतील सर्वोच्च जिल्हा प्रमुख पदाची मोठी जबाबदारी समर्थपणे खांद्यावर घेऊन कुठलेही लोकप्रतिनिधी पद साथीला नसताना निव्वळ लोकसंग्रह, विनम्र स्वभाव, आपलंसं करण्याची सहज प्रवृत्ती यामुळे मग संघटनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत 50 कोटींचा निधी जनतेकरता आणणे सहज शक्य झाले। अजून 50 कोटींचा निधी मिळवण्याचा यांचा संकल्प आहे। सांगली जेव्हा पूरग्रस्त झाली तेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांनी केलेल्या आव्हानाला तात्काळ प्रतिसाद दिला गेला। आपल्या साथीदारांसह 8 दिवस सांगलीत मुक्काम करून तेथील जनतेला सर्वोत्परी मदत करण्यात यांनी कचुराई केली नाही। कोरोना काळातही सरकारी GR थेट हॉस्पिटल समोर लावून हजारो नागरिकांना मदतीचा हात देत गोरगरिबांना न्याय मिळवून दिला। आजही सामान्यांना द बॉय नेक्स्ट डोअर, माझ्या शेजारचा मनीष आहे असे वाटणे हे साधी राहणी मनमिळावू स्वभावाचेच निदर्शक। जनतेची सेवा करण्याचे बळ सदैव अंगी राहो हीच प्रार्थना कायम करत राहणाऱ्या हसऱ्या चेहऱ्याच्या तरुणाची इच्छा पूर्ण हो ही या निमित्त प्रार्थना।